आला रुपेश आलाच नाही का अजून? नाही येणार होता काय तो? कुठं गेला तो? कुठं गेला म्हणजे तुला माहित नाही का तो कुठं गेला आज? नाही मला थोडी सांगितलं त्यानं कुठे जातो म्हणून. काहून तो म्हणे नाही का मी सुनबाईला आणायला जातो म्हणे. नुसतं म्हणे त्याच्यावर आणू नको असं तसं चालू होतं ना तुझ्या. तर तो म्हणे नाही का आलं खोली पाहिजे म्हणे मी म्हणून विचारून राहिलो आला काय तो. कसं आहे व आता रागातमात म्हणून दिलं म्या. म्हणून काय माझ्या एकुलत्या एका पोराला घराच्या बाहेर काढून काय मग मी एवढी माय काय मी बेकार आहे का? आता त्याच तर म्हटलं होतं बा त्याला असं. हा नाही तर ते सोन लग्न झालं तेव्हापासून तिकडे काही राहिली असती इथं नसती राहिली. चुकलं माय. डोकं फिरते माणसाचं कधी कधी. लोक सांगते कधी काही काही तर आपल्याला तसंच वाटते कधी. आता आलं काय डोकं जाग्यावर? हो आता आलं बाई. मला तर असं वाटून राहिलं माझं पोरग एकुलतं एक कायले बा मी घराच्या बाहेर काढून देऊ सडल्या त्या सोन्यासाठी ना पैशासाठी. हट. ठीक आहे येतो म्हणे तो. येतो म्हणे घरी आता. पहिले घरीच येईल म्हणे तो. त्याच्यानंतर तू काय उत्तर देतो त्याले काय करतो ते पाहासाठी. आणि जर नाही वागली म्हणे आई चांगली नाही येऊ दिलं म्हणे तर मग तिकडे राहील म्हणे. येईन म्हणे ना. मग मी जातो ना स्वागताची तयारी करतो ना. मैसून बाय पोरग मैसून पहिल्यांदा घरी येऊन राहिली ना. हा तिचे पावलं चांगले निपडले पाहिजे का बाबा घरी. लक्ष्मीच्या पावला येते ना मैसून आता. कर ना कर मस्त तयारी कर आरतीचं ताट गिटार. आणतो ना हो आणतो ना आरतीचं ताट आणतो ना. काऊन नाही आणून. मला काय 10 पासून आहे एकटीच आहे म्हटलं लाडा कौतुकाची. मोठ्या प्रेमानं वागवून म्हटलं मी मैसूनीले. हो वागोजो आम्ही तर तेच म्हणतो का प्रेमानं वागोजो म्हणून सुनीले. कसं आहे तुझी सोन आहे. हा मी बरीच सुधारली आहे तर. काय खाल्लं ना हा आज दिवसभरातच. सकाळीच तर उलटीच होती. आता कशी काय सारखी झाली माया बिन. अजबच नमुना आहे. कधी कशी बोलते कधी कशी वागते काही समजतच नाही. पण काही असं सुधारली हे चांगलं. कोण ना कोण इच्छा चांगले कान भरले असन. आतापर्यंत वाईट कान भरणारे भेटले. जो कोणी असन चांगले कान भरणारा त्याने लय दुवा लागून बा माईवाली. बाबा आलो म्हटलं मी रुपाली गेली घेऊन. हो मी आता चालू रे. मी काय म्हणतो तू विचारूनच राहिलो तू आईले. आला काय म्हटलं रुपेश. ते येते थांब आता जरासा. बाबा जाऊ द्या ना आता. काय आईले फालतू बोलावता. अजून क्लेश करून ती. मी जातो ना आता घरात रुपाली कामाला लागते. मी आपलं माझ्या कॉम्प्युटरवर पाहतो मी कंपनीचं आज गेलो नाही तर. नाही रे आज थोडंसं वातावरण बदललं आहे ना. कायच बदललं बाबा. ऊन तर तेवढीच आहे. ऊनही तशीच आहे. आणि सूर्य तसाच निघाला. टेम्परेचर तेवढंच आहे. कायचं वातावरण बदललं अजून सध्या नाही बदलत. जून महिन्यात बदललं ते. अरे वातावरण बदललं आहे तू पाहिजे आता. आभारी तिथंच येऊ नका. पहिल्यांदा घरी आले ना असंच नसते येत घरात. सुनबाई चुकली बुल्ली मला माफ करून दे बाबा रुपाली. हा माझ्याकडे चुकलंच खरंच. माझ्या लक्षात आली माझी चूक आता. आता चांगल्यानं ये लक्ष्मीच्या पावलानं घरात. नाही आई तुम्ही चुकल्या तरी काय झालं. आईच आहे ना शेवटी. आईला चुकलंय आणि लेकराईला बोललंय तर काही लेकर एवढं मानते का. नाही हो जरा जास्तच बोलली बाई मी. आणि काय रे रुपेश आई बोलली म्हणून काय भाड्यानं राहत जात असते काय कोणी. भाड्यानं रूमही पाहिली म्हणते त्यात. आई जाऊ दे ना आता. घे ना ओवाळणं टिक्का लावून दे. हो घे तोंड समोर का टिक्का लावतो. चांगला आशीर्वाद देतो रुपाली. दोघांनी मस्त हा अष्टपुत्र सौभाग्यवती भाव. या आता दोघे जण अंदर या आणि जा आराम करा आता. आई तुला एवढं करायचंच होतं तर पहिले काहीच असं त्रास दिला फालतू. हा एवढे दिवस वाया नसते गेले ना विनाकारण. जाऊ दे ना बाबुरे आता जे झालं ते झालं. माफ करून दे आता माईले. बाबा पाहून पण एवढा असर झाला म्हटलं एका की काही बोलले काय तुम्ही काही झालं काय घरी? नाही बा मी नाही काही बोललो. मी तर आता चालू रे ऑफिस मधून. मी काही बोललो नाही बा. काहीच नाही झालं. नाही म्हटलं काय की एवढी सुधारणा झाली म्हणून राहिलो. हे गोष्ट तर मला नाही समजली अजून रुपेश. तुला सांगतो खरं काय झालं काय नाही मला काहीच माहिती नाही दिवसभरात घरी. मी आताच आलो. तू गेला ना तेव्हा गेलो होतो. पण काही असं चांगलं झालं ना याच्यातच लागतो माहिती आपली. हा ते तर बरंच झालं म्हणा बाबा. चांगलंच झालं. कोणाला वाटते आपलं घर सोडून जाऊ म्हणून. सुन भाई जा ना आता खोलीत. इथं काय आता आराम करा आता. हो बाबा. आणि सामान किमान रे. सामान नाही आणलं काय काही सुनबाईचं कपडे गिपडे काही बॅग घे. आणलं ना बाबा आणलं आहे. मी गाडीतच ठेवलाय. आणतो म्हटलं आता काढून. रुपाली तू जाय खोलीत. तुला खोलीत माहितच आहे. तू जाय खोलीत. मी येतो ते बॅग घेऊन तुझी वाली. हो रुपेशजी जाते. बापरे हेच खोली दिली काय. हे नाही द्यायला पाहिजे होती दुसरी द्यायला पाहिजे होती. इथं तर साधा एसी नाहीये. एसी तर आपल्या घरी नव्हता. पण आता इथं तर पाहिजे होता. हे तर चांगले घरचे लोक आहे. श्रीमंत आहे आपल्यापेक्षा. याच्या घरी एसी नाही काही नाही. एवढ्या गरमीत राहू का मी. एवढ्या मोठ्या खोल्या आहे घरात. पण हे सासू ना माई एक नंबरची हलकट आहे. हिचं दाखवाचं रूप अलगच आहे. हो अन ते हत्तीचे कसे असते दात दाखवाचे वेगळे खाचे वेगळे तशा टाईप आहे हे सासूबाई. आता तूही गाठ मला रुपाली सोबत पडली माहीतच पडते. आता पाय मला कशी कशी खेळवतो मी बोटावर. आतापर्यंत चूप राहिली. काही रुपाली काही पाहिजे का मग. थंड गिंड काही पेतं काय. शरबत गिरबत बनवू का तुझ्यासाठी. नाही काही नाही पाहिजे. आता मी बाहेरून आली ना तिकडून घरून तर तिकडून पिऊनच आली. आता काही नाही पाहिजे मला. हो बाई मायस्त करून असे पाय दुखते टोंगळे दुखते. पण आता काय करतो माय करा लागते आपल्याला. नाही 2-4 जीव आहे घरात त्याच्यासाठी करण्यात आलं कोणी. म्हणून म्हटलं तुला देतो बाबा करून कसंही करणारच म्हणणार. नाही आई करता येते ना मला. मी करून घेतो ना. मी करतो तुमच्यासाठी करून देतो. तुम्हाला काही पाहिजे असेल तर मला सांगा. नाही हो बाई तू आताच आली. आता आल्या तुला काम सांगू काय असं म्हणू काय तुले. बाई जाय स्वयंपाक घरात भांडे घासायचे आहे माय. अन भांडे पडले आहे खरकटे. सारे दिवस भरायचे भांडे पडले. असे पाय दुखत होते तर झोपलीच होती बापा मी. उठली नाही जराशी. आता संध्याकाळचा स्वयंपाक करायचा आहे. करा तर लागतेच बापा खा लागते तर. करते नाही मी करते थोड्या वेळाने करते. मी थोडंसं आता चेंज करते आणि मग करते. नाही तसं नाही म्हणत मी तुला कर नाही म्हणत बापा.
आता कसं आहे सुनवाई दिली तर करावंच लागते शेवटी. सासूचं घर म्हटलं का कोण्या पोरीला आराम भेटते व. पण आता आली तू, आता कर बापा आराम. कामाचं टेन्शन घेऊ नको, मी आहे ना. मी सगळं काम करतो. तुला कामाचं गरजच नाही करायची. पण आता माझ्या पाय दुखते कणी, पण या पायाच्या ना जरासं जीवावर येते माया. नाही तर तुला खोटं नाही सांगत, मीच तर एवढे कामं करतो पहिलेपासून कामातच राहतो. हो 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 आई करतो, मी करतो सगळं काम करतो मी. नाही तू म्हणशील नाही तर काय बापा, सासू कामच सांगते, काम नाही सांगत मी. हे काम मी स्वतःच करून घेत असतो. हे कसं आता पाय दुखते ना, काही वय झालं म्हणजे बिचारे पाय दुखते, मग आता काय करावं लागते आपल्याला. हो 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 ठीक आहे. बरं दूध आणून देतो तुला, दूध पिऊन घे तू. नाही आई मी दूध पेतच नसतो, अजिबातही दूध पेत नाही, कधीच नाही पेत. नाही दूध नाही पेत, चहा आणून देतो. राहू द्या ना, काय नाही सांगता, मी करतो ना. मी आता सगळ्यासाठी चहाच करतो. झाली ना संध्याकाळची वेळ, आता तुम्ही प्याल चहा. हो ना, चहा तर प्यायची इच्छा आहे, पण हे पाय दुखत होते कणी, त्याच्यानं चहा राहिला करायचा आज. हे ते सासरे आले ना, बस मला सांगून राहिले आता रुपेश येते. मी म्हटलं चांगला आहे बाबा, म्हटलं पोरग येते, सून येते, बरंच वाटत म्हटलं घरात जरासं. नाहीतरी दोघं राहतो आपण. काहून नानाबाई कुठे गेल्या? थेट गेली तिच्या मैत्रिणीच्या घरी. मैत्रिणीनं बोलावलं होतं तिले, तर कालच गेली ते. आता काय जवायचं काही टेन्शन नाही बाई माया. हा मस्त पगार आहे त्याले. तिथं घरी काय आहे, स्वयंपाकवाली बाई आहेच, डब्बा करून देते. तिकून आली का स्वयंपाक करून देते संध्याकाळचा 2 टाइम. झालं मग काही टेन्शन नाही राहत. आणि इले काही टेन्शन आहे नाही. मग तिला काय तिथं राही ना काय, नाही राही ना काय सारखंच आहे. हा बरोबर आहे तुमचं. नंदबाई सासू सासरे जवळ नाही जात असते का? काय जाईन सासू सासरे जवळ, हा नीरे काम करायला लावते, निव्वळ काम करायला लावते सासू. नीरी बसली राहते बापा, जरासं काम करत नाही. हात पाय नाही हलवत म्हटलं इकडचे तिकडे. बस कोणी गोष्टीसाठी माया पोरीले चिंकी असान, चिंकी तसान, बस चिंकी दिवसभर नुसतं तिला आवाज देत राहते. झोपेपर्यंत तिच्या जीवाला चैन नसते. म्हणून मी म्हटलं तिले जाय तिकडे अलग, म्हटलं हे पहिली इथंच होती सासू सासरी जवळ. मग नवरा तिकडे बायको इकडे राहिल्यापेक्षा दोघे जण जवळ राहा म्हटलं. मस्त एक बाई ठेवून द्यायला लावली तिले, करत राहते बाई कामं. हो हे बरं केलं आहे तुम्ही, खरंच आराम नाही पाहिजे का जीवाला थोडासा. मग नाही तर काय माहिती काय सासूचं आवडतच बसन काय. सासूले काय आहे, सासू आहे ते तर काय म्हणते जेवढं करशील तेवढं कमीच आहे तिच्याजवळ. हातपाय दाबून मागते ते टाईमाला तर. हो बरोबर आहे आहेत म्हणा, अशी पण आहे. बस ना तू, बस ना, आराम कर ना तू. नाही ठीक आहे ना, मी ठीक आहे मस्त. ठीक आहे कर मग आराम. मी जातो आता, पाहतो जरासं चहा पाण्याचं. नाही कशाला पाहिजे तुम्ही, मी करतो ना. मी चहा पण करून देतो, आणि काही खायला लागते का नाश्ता वगैरे ते पण करून देतो. असं कर मग, आता करशीलच तू, करतो म्हणतो म्हणून तर जरा मुठमुठ भजे काढून घे, म्हणजे चहा सोबत चाय पकोडे होऊन जाते दोन्ही. बरं ठीक आहे करते. सासूबाई तुम्हाला असं वाटतं की रुपाली मूर्ख आहे ना? माधुरी वहिनीसारखी थोडी आहे मी. रुपाली आहे म्हटलं, मी माधुरी नाही आहे. जसं सासूनं म्हटलं तसं ऐकन. माझ्या इथे एवढी त्रास नाही देत वहिनीले. हे तर जरा जास्तच आहे. पाय दुखते तर फिरायच्या वेळेस पाय नाही दुखत तिचे. गोष्टी करायच्या वेळेस, चुगल्या करायच्या वेळेस पाय नाही दुखत. फक्त काय म्हणते तर 2 कामं करायच्या वेळेस पाय दुखते. नाही चहा निघून राहिला तिच्याकडून आता. जेमतेम पाय ठेवला घरात, नाही तर येऊही नको म्हणे. कामासाठी म्हटलं असं घेऊन ये म्हणून. नाही सासूला फिरवली ना तर रुपाली नावाची नाही म्हटलं मी. मस्त आता झोपून राहू का थोडा वेळ, छान पैकी मस्त झोपते आता. हे रूम अशी देऊन दिली खटारा, याच्यात झोपावं वाटून नाही राहिलं मला. रुपाली साडी बदलून घे ना तू आता. बॅग तर आणून दिली मी तुला सामानाची. अन काय म्हणते, खोली कशी वाटली? हो पण मला साडी बदलून साडीच तर घालायला लागेल ना अजून. किती मला भारी होऊन राहिलं साडीनं. साडी आणि ही ज्वेलरी किती भारी होते. आता असं वाटून राहिलं की ड्रेसच घालून घेऊ काय. मग काय होते, आल्या काय ड्रेस घालायला लागतं काय? तू काय म्हणून अजून आई चिड, त्याच्यापेक्षा राहू दे ना सध्या. दुसरी साडी घालून घे. गरम किती होऊन राहिला. घाम पा पहिले, पूर्ण साडी ओली झाली म्हटलं मी, पूर्ण घामानं ओली झाली. याच्यातच राहू का मी आता? जीवनी घाबरल्यासारखा होत काय? आणि हे रूम म्हणता तुम्ही, काय आहे रूम मध्ये? एक एसी पण नाही ना तुमच्या घरात. एसी काय पाहिजे रुपाली? कूलर आहे ना खिडकीच्या बाहेर ठेवला. कोण हवा लागून राहिली का तुला? नाही ना, किती गरम होऊन राहिला. आणि रुपयाची एक एसी बसवा ना रूम मध्ये. एसी? पण या रूम मध्ये एसी नाही बसत ना. लागून तेवढा तर रूम आहे आपल्या घरात, एखाद्या दुसऱ्या रूमला बसवा ना. आजच्या दिवस ठीक आहे, आजच्या दिवस या रूम मध्ये काढून घेऊ, पण प्लीज बसवा ना दुसऱ्या रूम मध्ये एसी. मला नाही, हे रूम पण नाही आवडली तशी पण मला. ठीक आहे, बोलतो मी बाबासोबत त्याच्याविषयी. मग आता काय करतो? आता काय करू, आता चहा करतो. चहा करायला लावला ना आई ना. आई आलती का इकडे? हो आई आल्या होत्या ना. पाय दुखते करत होत्या. अच्छा, मी काय म्हणतो, हे पाय तर तिचे दुखतेस. थोडी तुला जर वेळ भेटला तर दाबून देत जायचं बरं तिचे पाय. पाय दाबून देऊ? हो काय होते मग दाबून दिले तर? माझ्या ह्या कंडिशन मध्ये मी पाय दाबून देत जाऊ कायचे आता? अरे हो, विसरलोच मी. बरोबर आहे, तुला तर तसंच वागता येत नाही, त्रास होते. बरं राहू दे, नको देऊ, पाय नको दाबून देऊ. दार लावलं नाही का मी कुठं? आता कशाला दार लावा लागते, मी चालली आता रूमच्या बाहेर. अशी कशी चालली रूमच्या बाहेर? थांब ना आता इथं थोडा वेळ, आज पहिलाच तर दिवस आहे आपला. नाही रुपयाची, मला आईनं बोलवलंय बरं तिकडे चहासाठी. चावटपणा बिलकुल करू नका आता, मला जाऊ द्या तुम्ही. मी तुला पकडून ठेवलं काय सांग? आता अजून रात्र व्हायची आहे ना. चहा घेणार ना तुम्ही? वा चहा काऊन नाही घेईन मी? घेतो, चहा घेतो. कर मस्त तुझ्या हातचा चहा. कर बरं, आज पहिला दिवस आहे तर मस्त चहा पाच बरं आज चांगला. एनर्जी आली पाहिजे चांगली. काय पण तुम्ही रुपयाची, एनर्जी येते का चहानं?
मग नाही तर काय तर मस्त एनर्जी येते म्हटलं चहानं. ठीक आहे, बसा मग इथं आणि तुम्ही बनवून. नाही तिकडेच बसतो बाबाजवळ. ते बाबाला विचारतो ना एसीचं. एसी बसून घेतो, नाही तर किती टनाचा पाहिजे काय पाहिजे. आणि इथं नाही म्हणतो ना, तो दुसऱ्या रूम मध्ये म्हणतो ना. हा हो, दुसऱ्या रूम मध्ये. मला नाही आवडली ही रूम, नुसतं अंधार अंधारच पडते या खोलीत. हा बरं, एवढा उजेड असून किती अंधार पडून राहिला. बरोबर ठीक आहे, टेन्शन नको घेऊ, दुसरी रूम पाहू आपण. माय बहीण इथं डोक्यावरचे केस गळून राहिले सारे, पतले होऊन गेले. पोरगीने भेटून राहिली लग्नासाठी. आणि टकल्या माणसाला कोण पोरगी देईन. वीक लावा लागेल मला आता, तर मला असं वाटते किती पातळ झाले केस. कायच लोक समजत नाही केसासाठी. मी तर म्हणतो अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना केसाचं टेन्शन असेल, बाया असो का माणसं असो. एक तर हे केसाचं टेन्शन, दुसरं टेन्शन पोरीचं. काय करा, मग लग्न होईल का नाही होईल काय माहित. लग्नाचंच टेन्शन येऊन केस गळून राहिले. काका काय चालू आहे? काऊन असं डोक्याला हात मारून बसलाय? स्वतःच्या नशिबाने कोसून राहिला काय? नाही तर काय काकाजी, काय करताय? नशिबाने दोष नाही देऊ तर आता कोणाला दोष देऊ सांगा. हा, पोरगीने भेटून राहिली लग्नासाठी. दुसरी गोष्ट, हे केस पतले होऊन राहिले. केसाचं टेन्शन आलं. तुमचे बाबर पुरे पांढरे होऊन गेले, पण केस पतले नाही झाले राजो. इथं माय बिनमाय केस पतले होऊन गेले एवढ्या वयातच. अरे तो टोप भेटते ना डुप्लिकेट, तो लाव ना. तो लाव आमचाही पोरी पाहिले. मग ह्या केसावरच लावतो, नाही तर टकलं करून घेशील पुरे. ओरिजिनल आहे ते ओरिजिनलच होते शेवटी. पतले राव का कसे राव, दोन चार केस करून द्या डोक्यावर. ते निसर्गाचेच आहे दिले का? पण काकाजी नकली केस लावू मी आणि लग्न करून घेईन. हा, आजकाल आता काही पहिल्यासारख्या बाहेर राहिल्या काय? नकली केस आहे माहीत झाल्यावर बायको सोडून जाईन नाही म्हणून. इथं तर मग जरासं माहीत झालं काही तर बायको बातच सोडून जाते. सोडून जाते तर जाते, अर्धी इस्टेटही घेऊन जाते आणि 4 लाताही मारते कमरीत. नाही तर मग एखाद्या ड्राम मध्ये कोंडून देईन मला. मग राहील कुमारच तसा. एकटा राहिला, एकटा जीवन सदा शिव मस्त 2 भाकरी थापल्या आपल्या आणि खाल्ल्या. बायकोही पाहिजे आणि बायको चांगलीही राहिली पाहिजे. हे काही गॅरंटी असते काय? कोणी काही लिहून देते का कागदापत्रावर? जशी प्रॉपर्टी लिहून दिल्या जाते तसं काय बायको लिहून देईन का कोणी? का नाही पैणारच नाही, जाणारच नाही. तू सारखा वागशील तर सारखी राहीन ते. काय काकाजी तुम्ही बोलता? स्वतः करून घेतला राजे हो. 4-4, 5-5 लेकर आहे तुम्हाला. आणि मला काही एखादंही भाव असं वाटत नाही तुम्हाला? म्या केलं माझ्या वेळेस तर 10 बायका भेटे. आता तर एक नाही भेटून राहिली. हा, आता तर 10 माणसं भेटतात, एक बैल भेटत. किती मुश्किल झालाय जमाना. कुठून पाहू त्यासाठी पोरगी? माझ्या वेळेस तर 10 भेटे म्हटलं, लोक असे घरी आहे. पोरगा आहे काय, पोरगा आहे काय करे. मग आता आता पोरगी आहे काय विचारायला लागते. नाहीच म्हणते कोणी, काहीच नाही म्हणते पोरगी. माझ्याच वेळेस मॅच कोणतं एवढं पाप केलं होतं काकाजी? ह्याच याच्यात पैदा व्हायला पाहिजे होतं. माझ्या वेळेसच पोरी खतम होऊन गेल्या माझ्या भिंत. अरे मी पोरीचाच निरोप घेऊन आलो होतो, पण आता तू हे दुखणं ऐकलं तर आता मला असं वाटून राहिलं काय करावं काही समजून नाही राहिलं. तू उद्या माझ्यावरच थिएटर मारशील. राहिली पोरगी नाही राहिली, मग दुसरं कोणी पोरगी चालते का तुले? हो काकाजी, दुसरं पणी द्या, तिसरं पणी द्या, कोणतीही पणी द्या, पण पोरगी द्या मला आता. असं काय चालते काय? हो 3 लग्न झाले आमचे, तिचे तिसरं पणी आहे ते. काहू केलं मग 3-3 नवरे कोण सोडून दिले? आता सांगणारे सांगते बा. पहिल्या नवऱ्याला मारलं म्हणते हिनं, अन दुसरा नवरा इले मारे म्हणते, अन मग तिसऱ्या नवऱ्याले हे सोडून येऊन गेली म्हणते इथं. असं झालं म्हणते बा. असं काही आहे असं मग समजलं मला. माय बिन मला मारण काय? मग चौथा मी, म्हणजे मी त्या लिस्टीत लागून काय मग? नाही ते पोरगी नका दाखवू, दुसरी दाखवा. दुसरी पोरगी कुठून आणू तुझ्यासाठी? आता तू सज्जन माणूस आहे म्हणून तुझ्यासाठी मी पोरगी तरी आणली. कशी आणू? इथं तर लोक इले दुसरपणी काय 10 पणीने भेटून राहिली. कुठून देऊ तुला पोरगी मी आता आणून? असं थोडे का झाडाला लागले आणले तोडून दिलं लग्न लावून तुझ्या? अरे ती बहीण आली होती काय ना सुशीला? दिसली मला मगानी. आली होती काकाजी, गेली घंटाभर थांबली. ते बापू नव्हते घरी, आली होती अन चालली गेली. तिला म्हटलं राय, म्हटलं आंबे गिंबे आणतो, म्हटलं रस कर म्हटलं. आता कसं आहे घरात बैस नाही तर आपल्याला कायचं चांगलं खायला भेटते. मग थांबली नाही काही ते? नाही थांबली ना. थांब म्हटलं तिले, पण नाही थांबली. ते जा लागते म्हणे. सून आणि पोरगं येऊन राहिलं म्हणे. पहा बरं, तिच्या पोराचं लग्न झालं राजेहो. भाषाचं लग्न माझ्यासमोर होऊन गेलं. मामाचं अजून लग्न व्हायचंच आहे. तर पोरगा चांगला असन. हो चांगला आहे पोरगा, कारखाना आहे घरी, काय कमी आहे? आणि मी खराब आहे. मी तर रस्त्यानंच पडतो दारू पिऊन. नाही का, तसं नाही म्हणत मी. तू तू एक नंबर पोरगा आहे का? बचपन पासून पाहूनच राहिलो तुला आम्ही. पण म्हटलं पोरगा चांगला असन असं म्हणून राहिलो. त्यानं लव्ह मॅरेज केलं काकाजी. त्याच्या कॉलेजची पोरगी होई म्हणते. आता जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा माझ्या बाप नाही म्हणे कोण्या पोरीच्या इकडे पाहू दे नजर उचलून. आज जर मी पाहिलं असतं एखादी तर आणली असती एवढ्या याच्यातली. हा, 7-7, 8-8 गर्लफ्रेंड होत्या म्हटलं माझ्या. पण सगळ्याचे लग्न दुसऱ्याकडे होऊन गेले. माझ्या बापानं एक नाही आणू दिली ना मला त्यावेळेस. आता सांगा, आता मला एक नाही भेटून राहिली. बाप चालला गेला आणि लग्न नाही करून नाही गेला माया. मॅटच होता त्या बाप लेकाचा. तसाही भयाडच होता जरासा. हा, एवढं पोराला भेटून राहिल्या तर एखादी तर करता. हा, जरासं तुला माहित पडलं असतं बायको काय चीज आहे म्हणून. पाय बरले का तिला तर सून येऊन गेली म्हटलं. हा आली ना, सून आली ना. सून आली आणि नातू येते आता. म्हणजे मी ते आता पहिलेच आहे म्हणते. आता लग्न केलं, आता माहीत झालं त्याले. तर ते माझी बहीण आली होती. काही पहा म्हणे तिच्यासाठी म्हणजे समजता ना काकाजी तुम्ही? म्हणजे सुनीता काही असं बरं वाईट करतो म्हणे का ते? हो, लेकरू नाही पाहिजे म्हणे. म्हणजे हिला सोडलं पाहिजे म्हणे यानं. आणि दुसरी मग चांगल्या घरची करून देतो म्हणे. अशी म्हणे. माझ्या बहिणीला ते सून पसंत नाही आहे. बरं सून चांगली आहे बरं. मी पाहिली नाही अजून, मी गेलो नाही. पण मला तरी वाटते असं.
नाही रे काय पाप आहे हे. असं काम करणं म्हणजे गुन्हा आहे लय मोठा. कधीच नाही करायला पाहिजे असा. आता काकाजी मी एवढ्या मोठ्या धर्म संकटात सापडलो आहे. आता तिनं तर म्हटलं मले माझ्यासाठी काहीतरी कर. आता बहिणीची तिची नाराजी नाही झाली पाहिजे, तर तिकडे त्या सुनीले ना लेकराले काही नुकसान नाही पोचलं पाहिजे, असं मला वाटून राहिलं. त्याच्यासाठीच विचार करून राहिलो मी. आता काय करू बा मग याच्यासाठी? अबे याच्यासाठी चांगला उपाय आहे. काय म्हणजे साप तर सापही मरण आणि लाठी नाही तुटन. म्हणजे ती बहिणी नाराज नाही होईल आणि सुनीले धोका पोचन. मस्त तंदुरुस्त सुखरूप राहील ते त्या बहिणीच्या याच्यात. काय बोलता काकाजी? कोणती गोष्ट सांग ना मग. ते तर म्हणे मला कोणता तांत्रिक मांत्रिक पाय म्हणे. असं असं करायचं आहे, तसं करायचं आहे, अशी सांगे बा. काहीच नाही, तुला सांगतो मी. हे पाय, तिले सांग तांत्रिक भेटला म्हणा. हा, फोन करून सांगतो तिले तांत्रिक भेटला म्हणा. आणि त्यानं मला औषध दिलं म्हणा. हे तिच्या जेवणात टाकून द्यायचं म्हणा. अन मस्त काय कर, काजू आण, बदाम आण, अन अक्रोट आण. मस्त कोणी असं वाटून घे बारीक पावडर सारखं. अन ते तिला सांग का हे महाराजनं दिलं म्हणा, त्या याच्यात टाकालीच्या जेवणात टाकायचं म्हणा. बस काय तू लेकरूही सुधारते, त्या पोरीलाही धोका नाही होत, तुझी बहिणी नाराज नाही होत. सांग, पटली काही आयडिया तुले? वा काकाजी वा, काय आयडिया बा तुमच्याजवळ. माना लागन तुम्हाला खरंच. पण जुने लोक होते मात्र हुशार. खरंच खरंच काकाजी, खरंच तुम्ही मला आज लय याच्यातून वाचवलं. पण काकाजी तिला शक नाही होईन काय? अरे काहीच नाही होत. हे काय नाही, एवढी मात्रा नाही द्यायची. एक एक पुडी तिला सांगायचं. मस्त 30 दिवसाच्या पुढे देऊन दे. एक पुडी रोजची टाकायची म्हणा, सकाळ संध्याकाळ. त्या पोरीला मस्त पोषण आहार भेटते. बस देऊन देत जाय, काही गम नाही. काय काकाची आयडिया आहे बा तुमच्याजवळ. बाप रे बाप. मग आता आयडिया अशीच लावणं एखादी. अशीच आयडिया लावून एखादी पोरगी बी पाहून घ्या माझ्यासाठी. अबे मी माणूस आहे साधा, मी काय तांत्रिक मांत्रिक नाही होईल का? आणि अंधश्रद्धेच्या याच्यात जाणं नाही पुरत. मी जुना माणूस जरी असन, पण मला पटत नाही अशा गोष्टी. हो, मला पहिल्यापासूनच राग आहे या गोष्टीचा. मला कोणीच नाही पटत, बुवाबाजी पटतच नाही अजिबात. आपलं कसं साधं सरळ काम आहे. काही झालं सटकन दवाखान्यात जा, पटकन चांगलं होऊन या. अजून एक पोरगी आहे. सांग ना काकाजी कुठं आहे तर. थोडेसे पैसे खर्च करायला लागेल तर चालते ना मला. ते पोरगी म्हणजे वय नाही जास्त तिचं, शिकली आहे, पण कधी गोरीच जास्त आहे. जास्त गोरी आहे, त्याच्या कारणानं तिचं लग्न नाही होऊन राहिलं. हा, हे कसं काय? जास्त गोरं असलं तर लग्न नाही होत काय? आता लोक म्हणते जास्त काळं असलं तर लग्न नाही होत म्हणते. नाही नाही, पोरगी गोरी आहे ती. तर मी जमलं तर दाखवून देईन तुले. पाहून घेतो. आपल्या रामपुरातलीच आहे, जास्त दूरची काही आहे नाही. तर दाखवून देईन. रामपुरातली पोरगी अशी कोणती पोरगी आहे तिथं? आता थोडीशी एवढी वेगळी आहे, तर कधी ना कधी तर लक्षात राहिलीच असती. नाही ती पोरगी इथं नाही राहत, तिकडून शिकून आली ते. तर आता आता इथं आहे ते गावात. हा, तर म्हणे मला विचारलं एका जणानं पोरग पाहिजे असं तसं. पण माझ्या लक्षात नाही आलं तेव्हा तुझ्याबद्दल म्हणा म्हणून. मी म्हटलं ठीक आहे, लक्षात ठेवून म्हटलं. तर जाऊन पण मी त्याच्या घरी, तो काय म्हणते तर. त्यानं जर म्हटलं हो, तर मग सांगतो तुला निरोप. चालते ना काकाजी? तुम्हाला काय म्हटलं मॅम, मला फक्त म्हणजे दुसरं पण पोरगी चालते, फक्त कधी मारलं नाही पाहिजे तिनं. मला कधी मार खायचं लय भेव लागते बा. काय लेका पठ्ठ्या, बायको मारत असते काय? कोणत्या माणसाला मारते बायको? आणि बाया कशा आहेत त्या मारणाऱ्या? सगळ्याच बाया मारते का? अशीच जिंदगी करून राहिल्या काय? आता आम्ही पाहिलं, आमची बुडी म्हातारी होऊन गेली. हा, आताही माझ्यासाठी 2 भाकरी टाकते. एक ते खाते, एक मी खातो. झालं दोघाचं. पोरं तर अलग राहते. पोरी आपापल्या घरी गेल्या. काकाजी तुम्ही माझी अशीच भलाई केली ना, तर मजाक नाही. नाही तुमचं कोणी करण ना, तर मी करण म्हटलं म्हातारपणात. नाही तरी माझे बाबा तर चाललेच गेले. तुम्ही माझ्या वडिलासारखेच आहे भाऊ आता. अरे तुझे विचार लय चांगले आहे राजा, खरंच. तू माणूस एक नंबर आहे. ते लग्न कधी लय लवकर होईल, माझा आशीर्वाद आहे तुले. वा काकाजी वा, खरंच. खरंच तुमचा आशीर्वाद मला लागो. आणि मग पटकन लग्न हो, आणि चांगले 2-4 लेकरं होऊन जाऊ. काय ना 2-4? अरे आता एक ना 2 लेकरं मुश्किल आहे राजा. हा, पालन पोषण किती मुश्किल आहे, पहिले सारखं राहिलं काय? शिक्षण हेन तेन कपडा लत्ता जरा महागच आहे. काकाजी मी पैसा नाही कमावत काय? काम नाही करत मी? रिकामा राहतो काय? हा, माझ्या मस्त धंदा पाणी मस्त चालते ना. आज नाही लावली काय मग नाश्त्याची गाडी ते? नाही आज नाही लावली. आज बाई आली होती का नाही? बाई आली तर मग मी थांबलो घरी. मी म्हटलं आता ते राहीन दिवसभर. तर ते राहिली नाही. किती दिवसाच्या बाद आली ते. तिच्या पोराचं लग्न झालं तर मला पत्रिका नाही दिली काकाची तिनं. हो, काय माहित काऊन फुगली होती तर. आणि आता काम पडलं तर बरोबर माझ्याच जवळ आली. तसंच असते रे ते, बहीण भावाच्या भाऊ बहिणीच्या कामात पडत असते. हा, सुखाच्या शिरी सारे विसरून जाते, दुखात मग आठवते. वाटवला तिले. असं समज, आपली गरज पडली ना कोणाले, तर बस काम करून घ्यायला लागते. करून द्या कोणाचंही काम आपण. काही आपलं पुण्यातच जाते, पापात नाही जात. चाल मग येतो राजा. आता आलो एवढा वेळचं, गया सुकून गेला सारा. पण एक गिलास पाणी नाही पाजलं, एक कप चहा नाही पाजलं ते. काकाची बसाना बाबा बसाना. अरे ह्या गोष्टीत कनी असंच काम राहते माझ्या. बस गोष्टी केल्या का भुललो मी. भुलूनच जातो, भल्ला विसर गोळा आहे मी. नाही नाही राहू दे, मजा करून राहिलो. आता जातो घरी. घरी जातो आणि जरासं जंगलात जाईन तर पाहिन. ते दिसन कधी गावातला माणूस, तर त्याला निरोप देईन मी. त्या पुरीच्या बापाजवळ निरोप पोहोचवतो म्हणत, आई बा पोरगा म्हणून. आणि चाललं जाऊ. फक्त तू हे जराशे केस बदलून टाकजो. काहून काकाजी चांगले दिसत का हे केस? आता मला तर चांगले दिसते बा. आता समोरच्या पोरी आवडून नाही आवडून हे त्याच्यावर आहे. काकाजी कोणाला असं हे करून फसवल्यापेक्षा आपलं जे खरं आहे की नाही ते दाखवण्यात फायदा, असं वाटते मला. समोर चालून असं नाही वाटलं पाहिजे कोणाला का मला फसवलं. ते पोरगी जर तिला पटन, तिला माहितला चांगलापणा दिसन, तर ते हो म्हणन.
जर नाही दिसन तर ते नाही म्हणन. झालं. खरं बोलून हे नुकसान झालं ते पुरते, खोटं बोलून झाल्यापेक्षा. बरोबर आहे का तू? बरोबर एक नंबर पटलं मला. खरंच होते ते लग्न होते, टेन्शन नको घेऊ तू. कोणी राव का नाही राव, मी यांच्या पाठीशी. चाल येतो मग मी आता. हा हो काकाजी या. तुम्ही बी पहा बा माझ्यासाठी कुठं पोरगी गिरगी असन तर. लय तरसून राहिलो मी आता लग्नासाठी. आता माझं वय 35 होऊन राहिलं. हो अजून पोरगी नाही भेटली मला. चालते मला माझ्यापेक्षा 1-2 वर्षानं मोठी असली तरी चालते, आणि लहानही असली तर चालते. जशी असली तशी, काळी असो पांढरी असो, तुमच्या जर नजरेत असन कोणी तर सांगा मग मला. आणि आज तुम्हाला माझा जर भाग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि अंधश्रद्धेला बळी पडू नका बरं. हे आपला व्हिडिओचा भाग राहते म्हणून आपण असं बोलतो, पण आपली अंधश्रद्धा पसरवण्याचा काही हेतू नसते. आपण करतच नाही हे काम. भेटू आपण आता उद्या.